जय पवार पिंकी माळी यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेले होते। या भेटीनंतर जय पवार 18 मजले पायऱ्यांनी खाली उतरले आहेत। पिंकी माळीच्या घरी जाताना जय पवार लिफ्टने गेले होते, मात्र खाली उतरताना त्यांनी पायऱ्यांचा वापर केला। जय पवारांना लिफ्टबाबत शंका आली होती का अशी चर्चा आता यानंतर रंगायला लागली आहे। आपल्याला कल्पना आहे, अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर एकूणच नेत्यांच्या सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न मुद्दे उपस्थित केले गेले। पिंकी माळीच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी जय पवार गेलेले असताना 18 मजली उंच ही इमारत होती। जाताना ते लिफ्टने गेले, मात्र येताना ते उतरून खाली गेले। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याबाबतीत अधिक माहिती देत आहेत। संदीप, याबद्दल नेमकी काय माहिती मिळू शकली का? कारण 18 मजले उतरत खाली येणं ही सुद्धा काही साधी गोष्ट नाही। अगदी प्रसन्न सर, काही वेळापूर्वी जय पवार हे लोअर परेल मधल्या पिंकी माळी यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। त्यांच्या आईला काल डिस्चार्ज मिळालेला आहे, मात्र अजूनही प्रकृती गंभीर आहे आणि त्या संदर्भात ही खरं तर भेट होती आणि उद्या त्यांना एका रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे अशी देखील माहिती जय पवारांनी दिली। जय पवार ज्यावेळेला पिंकी माळी यांच्या घरी गेले होते प्रसन्न सर, त्यावेळेला त्यांचं घर 18व्या मजल्यावर आहे। जाताना ते लिफ्टने गेले होते। काही पत्रकार देखील आम्ही त्यांच्या सोबत होतो, मात्र त्या लिफ्टमध्ये आवाज एक प्रकारचा येत होता आणि ती लिफ्ट काहीशी म्हणजे संशयास्पद अशी वाटली त्यांना की ही व्यवस्थित लिफ्ट नाही। त्या लिफ्टऐवजी अजून 2 लिफ्ट होत्या, मात्र त्यामध्ये देखील काही प्रमाणामध्ये आवाज येत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे जय पवार यांनी थेट म्हटलं की आपण पायऱ्या उतरून खाली जाऊया। 18 मजल्यावरून ते खाली तळ मजल्यापर्यंत पायऱ्या उतरत जय पवार हे खाली आलेले आहेत। सगळ्या पत्रकारांनी कॅमेरामन देखील त्यांच्या सोबत होते, काही मोजकी सिक्युरिटी जी आहे ती देखील त्यांच्या सोबत होती, मात्र त्या लिफ्ट बद्दल एक संशय वाटल्यामुळे जय पवारांनी हा निर्णय घेतला आणि ते थेट पायऱ्या उतरत तळ मजल्यापर्यंत आलेले आहेत। संदीप, स्वाभाविक आहे, जीवावरचं संकट जर का शंका मनात असेल तर माणूस ताक सुद्धा फुंकूनच पिईल। त्यामुळे जय पवार यांची ही काळजी आपण समजू शकतो। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।